नमस्कार. आज महा-टी-ई-टीच्या तयारीसाठी विरामचिन्ह हा हिंदीमधील एक महत्त्वाचा घटक. याच्यावर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये प्रश्न विचारले जातात. पेपर 1 मध्ये सुद्धा 1 मार्काचा आणि पेपर 2 मध्ये सुद्धा 1 मार्काचा म्हणजे 2 मार्काचे प्रश्न हे तुम्हाला हिंदी या भाषेतील विरामचिन्ह या घटकावरती येतात. आता याबद्दल या ठिकाणी विरामचिन्ह, वाक्य, उपवाक्य, वाक्यखंड अथवा शब्दों के बीच रुकने का नाम विराम है. लिखित सामग्री पढ़ते समय लेखक के अभिप्राय को ठीक-ठीक समझने के लिए हम जहाँ रुकते हैं, वहाँ विराम चिन्ह लगाते हैं. विराम चिन्ह निम्न प्रकार के होते हैं. आता विराम चिन्ह म्हणजे काय? वाक्य असतील, उपवाक्य असतील, वाक्यखंड असतील अथवा शब्द असतील. यामध्ये आपण ज्या ठिकाणी थांबायचं असतं, तर त्याला आपण विराम चिन्ह किंवा या ठिकाणी विराम असं म्हणतो. तर लिखित जी सामग्री असते, लेखकांनी जे लिहिलेलं असतं त्यांचा अभिप्राय आपल्याला जर बरोबर समजून घ्यायचा असेल, तर या ठिकाणी विरामचिन्ह महत्त्वाचे असतात. म्हणजे आपण बघतो, की या ठिकाणी विरामचिन्ह जर व्यवस्थित आपण यूज नाही केले, तर त्या वाक्यांचा, शब्दांचा अर्थ बदलू शकतो आणि त्याच्यामुळे योग्य त्या ठिकाणी विरामचिन्ह द्यावे लागतात. आता हिंदीमध्ये कोणकोणते विरामचिन्ह आहेत, तर ते या ठिकाणी पाहून घेऊया. तर मराठीमध्ये थोडेसे वेगळे विरामचिन्ह असतात, लक्षात ठेवा. तर बघा, हा अल्पविराम आहे. अल्पविराम म्हणजे या ठिकाणी आपला मराठीमध्ये स्वल्पविराम याला म्हटलं जातं. तर या ठिकाणी हा असा स्वल्पविराम आहे. अर्धविराम या ठिकाणी असा अर्धविराम आहे, वरती गोल आहे आणि खाली असा स्वल्पविराम आहे. पूर्णविराम म्हणजे या ठिकाणी दांडी असते. प्रश्नसूचक चिन्ह, प्रश्नसूचक चिन्ह, विस्मयदिबोधक चिन्ह आहे या ठिकाणी, उद्गारवाचक चिन्ह मराठीमध्ये. विवरण चिन्ह हे विवरण चिन्ह आहे या ठिकाणी अशा प्रकारे. निर्देशक चिन्ह आहे या ठिकाणी, हे थोडंसं लांब असतं निर्देशक चिन्ह काहीतरी दाखवण्यासाठी. नंतर योजक चिन्ह असतं या ठिकाणी. निर्देशक चिन्ह थोडंसं लांब असतं, योजक चिन्ह थोडंसं या ठिकाणी आखूड असतं. उद्गारण चिन्ह किंवा अवतरण चिन्ह या ठिकाणी सिंगल अवतरण चिन्ह आणि या ठिकाणी डबल अवतरण चिन्ह आहे. लाघव किंवा संक्षेप चिन्ह लक्षात ठेवायचं. लाघव किंवा संक्षेप चिन्ह हे अशा प्रकारे गोल दाखवला जातो. आणि कोष्टक, कोष्टक म्हणजे या ठिकाणी कंस असतात, त्याच्यामध्ये हे अशा प्रकारचे महिरूपी कंस असेल, या ठिकाणी हा चौकोन असेल आणि हा गोल असेल. तर अशा प्रकारे हा या ठिकाणी कोष्टक आहेत. अशा प्रकारे एकूण 11 विरामचिन्ह हिंदीमध्ये वापरले जातात. आता यावरती तुम्हाला कशावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता एक एक करून आपण पाहूया. अल्पविराम कधी वापरला जातो, कारण तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारलेले आहेत की या ठिकाणी हे चिन्ह तुम्हाला कधी वापरायचे असतात. तर बघा, अल्पविराम म्हणजे स्वल्पविराम कधी वापरला जातो, तर पढ़ते समय जिस स्थान पर थोड़ा ठहरना हो वहाँ अल्पविराम लगाया जाता है. ज्यावेळेस आपण वाचन करत असताना जिथं थोडंसं थांबतो तिथं अल्पविराम, स्वल्पविराम वापरतो. निम्नलिखित स्थितीमध्ये अल्पविरामाचा वापर केला जातो, प्रयुक्त होत आहे. तर बघा, हे लक्षात ठेवायचं की अल्पविराम कधी वापरला जातो. तुम्हाला प्रश्न विचारत असताना डायरेक्टली हे तुम्हाला विचारलं जातं. या ठिकाणी पहिला सिच्युएशन आहे, पहिली सिच्युएशन अशी असते की ज्या ठिकाणी अल्पविराम वापरला जातो, जब एक ही प्रकार के बहुत से पद, शब्द या वाक्यांश एक साथ आ जाए तो प्रत्येक के बीच या ठिकाणी हा स्वल्पविराम वापरला जातो. म्हणजे एकाच वेळेस एका प्रकारचे वेगवेगळे शब्द येत असतात. म्हणजे समजा काम, क्रोध, लोभ, मोह, मद और मत्सर्य को षडरिपू कहते हैं. अशा प्रकारे ज्यावेळेस वाक्य वापरलं जाईल त्यावेळेस एकाच प्रकारचे शब्द आले काम. मग या ठिकाणी हे दाखवण्यासाठी आपण अशा प्रकारे स्वल्पविराम वापरत असतो. त्यानंतर जिसके शरीर स्वस्थ हो, स्वल्पविराम. हृदय पवित्र हो, स्वल्पविराम. बुद्धि निर्मल हो, स्वल्पविराम. वाणी में माधुर्य हो, स्वल्पविराम. वही सचमुच देवता आहे. तर अशा प्रकारे हे काय स्वल्पविराम वापरलं जातं. तुम्हाला असं वाक्य सुद्धा दिलं जातं आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला स्वल्पविराम वापरलेला आहे योग्य आहे की अयोग्य अशा प्रकारे विचारलं जातं. तर लक्षात ठेवायचं स्वल्पविराम कधी वापरलं जातं. त्यानंतर बघा, या ठिकाणी तिसरी सिच्युएशन असते की कथन में बल देने के लिए पदों की पुनरावृत्ती करते समय. या ठिकाणी एखादं वाक्य दिलेलं असेल तर त्याच्यामध्ये समजा फोर्स द्यायचा असेल, बल द्यायचं असेल, तर त्यावेळेस एखाद्या शब्दांची पुनरावृत्ती होत असेल तर त्यावेळेस स्वल्पविराम वापरला जातो. म्हणजे बघा, हा हे दोन शब्द डबल आलेले आहेत आणि त्याच्यामुळे यावरती स्वल्पविराम दिला. हा आप पुस्तक ले सकते. म्हणजे हे जे दोन शब्द आहेत यावर आपण काय समजायचं की हा जे शब्द आहेत ते ठिकाणी मोठ्याने उच्चारायचे. हा आप पुस्तक ले सकते है. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे वाक्यामध्ये आपण स्वल्पविराम वापरतो. एखाद्या शब्दावरती, एखाद्या वाक्यावरती बल द्यायचं असेल आणि त्या शब्दांची पुनरावृत्ती होत असेल त्यावेळेस. त्यानंतर तिसरा प्रकार आहे संबोधन. आपल्याला एखाद्याला हाक मारायची असेल, बस, सचमुच, वस्तुतः, अतः, हा, नहीं, अच्छा आदी शब्दों के बाद. म्हणजे संबोधन शब्द आला त्याच्यानंतर स्वल्पविराम हा प्रत्येक ठिकाणी वापरला जातो. बस असेल, सचमुच असेल, वस्तुतः असेल, अंतः, हा, नाही, अच्छा अशा प्रकारचे काही शब्द येतील त्याच्यानंतर हा स्वल्पविराम वापरला जातो. उदाहरणार्थ बघा, अरे मोहन म्हणजे आपण या ठिकाणी संबोधन करतोय म्हणजे बोलवतोय, अरे मोहन इधर आजा. म्हणजे अशा वेळेस या ठिकाणी ज्यावेळेस कोणाला तरी बोलवायचं असेल त्यावेळेस आपल्याला स्वल्पविराम वापरायचा आहे. नंतर वस्तुतः. आता वस्तुतः शब्द वापरला आहे तसा आणि स्वल्पविराम दिलेला आहे, वह धोकेबाज है.
हा शब्द आला त्या ठिकाणी आपण स्वल्पविराम देणार, मैंने यह कहा था. तर अशा प्रकारे हे योग्य असं स्वल्पविराम आपण वापरतो. संबोधन बस सचमुच वस्तुतः अतः हा नाही या ठिकाणी. त्यानंतर बघा या ठिकाणी चौथा प्रकार आहे पहा पर, किंतु, परंतु, क्योंकि, इसलिए, नहीं तो, फिर आदी अवयवों के पहिले. हे जे काय अव्यय आहेत पहा पर, किंतु, परंतु, क्योंकि, इसलिए, नहीं तो, फिर. तर या अव्ययानंतर या अव्ययाच्या आधी लक्षात ठेवा जर एखाद्या वाक्यामध्ये पर आलं म्हणजे या ठिकाणी सच बोलो नहीं तो दंडा मिलेगा, नहीं तो. बघा आता हे अव्यय आहे पण नाही तो, तर त्याच्या आधी या ठिकाणी पण स्वल्पविराम वापरला जातो. मैं आ नहीं सका क्योंकि मैं बीमार था. हे अव्यय आहे पहा क्योंकि, आणि क्योंकिच्या आधी या ठिकाणी पण स्वल्पविराम वापरला जातो. म्हणजे वाक्यामध्ये पहा पर आलं, किंतु आलं, परंतु, क्योंकि, इसलिए, नहीं तो, फिर. तर या अव्ययांच्या आधी स्वल्पविराम वापरला जातो. त्यानंतर पहा उदाहरण के पूर्व, जे उदाहरण असतं म्हणजे आपण एखादं आपल्या जे जसं बोलतो आपण ते जर आहे तसं लिहायचं असेल. उसने कहा, बघा उसने कहा, आता हे उदाहरण आहे म्हणजे काय आहे, हे उद्गार आहे. ठीक आहे, हे आहे उद्गार आहेत. तर उसने कहा मैं आज नहीं खेलूंगा, म्हणजे मी आज खेळणार नाही. हे त्याने आहे तसं जे बोललेलं आहे तर हे डबल अवतरण चिन्हामध्ये दाखवलंच, परंतु त्याच्या आधी या ठिकाणी स्वल्पविराम दिला जातो. नंतर पहा किसी पत्र में अभिनिवेदन करने के बाद, एखादं पत्र असेल त्याच्यामध्ये अभिवेदन किंवा अभिनिवेदन करण्याच्या नंतर या ठिकाणी स्वल्पविराम वापरला जातो. म्हणजे समानास्पद पिताजी स्वल्पविराम बहुवर्णदीय, म्हणजे अभिवादन केलं अभिनिवेदन केलं त्या ठिकाणी अशा प्रकारे स्वल्पविरामला वापरावा लागतो. त्यानंतर एक ही पंक्ती में नाम और पत्ता लिखते समय, एखादं वाक्य असेल त्याच्यामध्ये नाव असेल किंवा पत्ता असेल तो लिहायचा असेल त्यावेळेस स्वल्पविराम वापरला जातो. माध्यमिक शिक्षा परिषद स्वल्पविराम ओडिसा स्वल्पविराम कटक. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी स्वल्पविराम वापरत असतो. वाक्य में शब्द युग्मों को अलग अलग दिखाने के लिए, ज्या काही शब्दांच्या जोड्या असतात, शब्द युग्म म्हणजे शब्दांच्या जोड्या, त्या वेगवेगळ्या दाखवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी स्वल्पविराम वापरावा लागतो. या ठिकाणी बघा सुख दुःख स्वल्पविराम, यश अपयश स्वल्पविराम, जन्म मृत्यू सब विधी के अधीन आहे. हे वाक्य आहे पूर्ण आणि याच्यामध्ये मग हे शब्द युग्म आहेत सुख दुःख यश अपयश जन्म मृत्यू, तर त्या जोडींच्या नंतर या ठिकाणी स्वल्पविराम वापरला जातो. त्या अशा प्रकारे हे पहा अल्पविराम किंवा स्वल्पविराम हे कोणकोणत्या ठिकाणी वापरले जातात हे लक्षात ठेवा. कधी वापरले जातात हे थोडंसं लक्षात ठेवा, थोडंसं लिहून घ्या म्हणजे तुमची प्रॅक्टिस रिव्हिजन चांगल्या प्रकारे होईल. तर बघा या ठिकाणी दुसरा प्रकार आहे विराम चिन्हांचा, तो म्हणजे पहा अर्धविराम. आता अर्धविराम काय असतो पहा, अर्धविराम कधी कधी वापरला जातो तर जहां अल्पविराम की अपेक्षा कुछ अधिक समय तक रुकना पडता है. म्हणजे आपण स्वल्पविराम बघितला की ज्या ठिकाणी आपल्याला थोडंसं थांबावं लागतं तिथं स्वल्पविरामाचा वापर केला जातो. मग अर्धविराम कधी, तर अर्धविराम हा जर स्वल्पविरामापेक्षा थोडंसं जास्त थांबावं लागत असेल, म्हणजे वाचन करत असताना स्वल्पविरामामध्ये थोडंसं कमी थांबावं लागतं, परंतु जर अजून थोडंसं जास्त थांबावं लागत असेल तर त्या ठिकाणी अर्धविरामाचा वापर केला जातो. म्हणजे आता यामध्ये बघा की मिश्र तथा संयुक्त वाक्यों के उपवाक्यों में विरोधात्मक कथन प्रकट करते समय, तर याचा अर्धविरामाचा वापर कुठं होतो तर मिश्र वाक्य असेल आणि संयुक्त वाक्य असतील तर या मिश्र वाक्य तथा संयुक्त वाक्यों के उपवाक्य जे असतील त्याच्यामध्ये जर विरोधात्मक कथन प्रकट करायचं असेल तर त्या ठिकाणी अर्धविरामाचा वापर केला जातो. जसं उदाहरण आहे पहा, देश का विकास तो हुआ, देश का विकास तो हुआ, या ठिकाणी अजून पुढे एक वाक्य आहे पर, या ठिकाणी पर त्याच्या आधी हा अर्धविराम वापरलेला आहे. देश का विकास तो हुआ पर बेरोजगारी आज एक चुनौती बन गई है. म्हणजे या ठिकाणी आपण थोडंसं जास्त थांबतो नंतर दुसरं वाक्य तयार होतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे मिश्र किंवा संयुक्त वाक्य आहे, त्याच्यामध्ये उपवाक्य याच्यामध्ये विरोधात्मक कथन आहे की देशाचा विकास तर झाला पण बेरोजगारी अजून सुद्धा या ठिकाणी आहे, तिचे एक आव्हान आहे, म्हणजे हे विरोधात्मक कथन आहे ते दाखवण्यासाठी हा अर्धविराम. जो तुमसे नफरत करता है तुम उससे प्यार करो. आता ठिकाणी बघा ज्या ठिकाणी नफरत आणि प्यार हे काय आहेत पहा एकमेकांच्या विरोधी आहेत. आता हे विरोधी प्रकटन आहे तर या ठिकाणी ही दोन विरोधी वाक्य असतील तर हे मिश्र किंवा संयुक्त वाक्यामध्ये येतात आणि मग या ठिकाणी हा अर्धविराम आपल्याला वापरावा लागतो. जो तुमसे नफरत करता है तुम उससे प्यार करो, हे अशा प्रकारे ठिकाणी अर्धविरामाचं वाक्य वापरलेलं आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रकार आहे किसी नियम के उल्लेख के बाद आने वाले उदाहरण सूचक जैसे शब्द के पूर्व, म्हणजे या ठिकाणी एखादा पण नियम सांगितलेला असेल आणि त्याच्यानंतर एखादं उदाहरण द्यायचं असेल तर उदाहरण देत असताना आपण ज्यावेळेस जैसे असं लिहितो त्यावेळेस त्या शब्दाच्या आधी आपण अशा प्रकारे अर्धविराम वापरतो. अर्धविराम लक्षात ठेवा, हा अर्धविराम
बघा या ठिकाणी वचन के दो भेद होते हैं. या ठिकाणी काय आपण हा नियम सांगितला की वचनाचे दोन नियम असतात. मग जैसे मग उदाहरण आपल्या ठिकाणी द्यायचं आहे एकवचन आणि बहुवचन, परंतु त्याच्या आधी जैसे आपण दिलं ना तसं जसं तर त्याच्या आधी आपण हा अर्धविराम घेतलेला आहे. त्यानंतर बघा एकाधिक उपाधियों का उल्लेख करते समय एकापेक्षा जास्त उपाध्या असतील त्याचा उल्लेख करायचा असेल तर त्याच्या बीच में त्या दोघांच्या मध्ये म्हणजे MA ही एक उपाधी आहे, डिग्री आहे, त्याच्यानंतर अर्धविराम PhD, अर्धविराम चित्रकला डिप्लोमा. तर अशा प्रकारे एकापेक्षा जास्त पदव्या वगैरे घेतलेल्या असतील तर त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे अर्धविराम वापरावा लागतो. नंतर एक ही मुख्य विषय से संबंधित उपवाक्यों के मध्य में एक ही मुख्य विषयाशी संबंधित जे काही उपवाक्य असतील तर त्याच्या मधोमध या ठिकाणी त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे अर्धविराम वापरावे लागतात. जसं वह पगली कभी हसती थी, अर्धविराम कभी रोती थी, अर्धविराम कभी आसमान की ओर देखती थी. या ठिकाणी हे संपलं. म्हणजे या ठिकाणी ज्या ठिकाणी स्वल्प विरामापेक्षा थोडंसं जास्त थांबावं लागत असेल तिथं अर्धविराम वापरावा लागतो. वह पगली कभी हसती थी, कभी रोती थी, कभी आसमान की ओर देखती थी. म्हणजे या ठिकाणी एकच एक हा मुख्य विषय आहे आणि त्याच्यामध्ये काय उपवाक्य असतील त्याच्याशी संदर्भात तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये हा अर्धविराम वापरावा लागतो. तर अशा पद्धतीने हा अर्धविराम कोणकोणत्या ठिकाणी वापरावा लागतो तर हे आपण या ठिकाणी पाहिलं. तर अशाच प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. नंतर बघा पूर्णविराम. पूर्णविराम म्हणजे पहा फुल स्टॉप. क्या हा पूर्णविराम आहे. चिन्ह लक्षात ठेवा की जहां किसी बात को कहने का आशय या अभिप्राय पूरा हो गया हो. म्हणजे ज्या ठिकाणी जे आपलं बोलणं आहे ते या ठिकाणी किंवा जो अभिप्राय आहे आपलं मत आपण ज्या ठिकाणी व्यक्त करतो ते पूर्ण झालं असेल वहा पूर्णविराम लगाया जाता है. प्रश्नवाचक तथा विस्मयबोधक वाक्यों के अतिरिक्त म्हणजे जे प्रश्नवाचक किंवा विस्मयबोधक वाक्य असतात हे थोडंसं लक्षात ठेवा. IMP आहे की प्रश्नवाचक किंवा विस्मयबोधक जे वाक्य असतात त्याच्या अतिरिक्त जे काय अन्य वाक्य असतात अन्य वाक्यों की समाप्ती पर पूर्णविराम लगता है. जे काय अजून दुसरी वाक्य असतील म्हणजे प्रश्नवाचक आणि विस्मयबोधक वाक्य सोडून तर त्या वाक्यांच्या शेवटी पूर्णविराम लावला जातो. प्रश्नवाचक आणि विस्मयबोधक वाक्याच्या शेवटी पूर्णविराम लावला जात नाही हिंदीमध्ये. जिन स्थितियों में इसका प्रयोग होता है. आता कोणकोणत्या सिच्युएशन मध्ये हा पूर्णविराम लावला जातो तर तो बघा. लक्षात ठेवा प्रश्नवाचक आणि विस्मयबोधक वाक्याच्या शेवटी पूर्णविराम हा हिंदीमध्ये लावला जात नाही. बघा या ठिकाणी पहिली सिच्युएशन आहे की वाक्य के पूर्ण होने पर वाक्य पूर्ण झालं. वाक्य आहे तुलसीदास ने रामचरितमानस लिखा है. वाक्य संपलं पूर्णविराम या ठिकाणी हा दांडा लावलेला आहे. नंतर दुसरं वाक्य आहे बघा. दुसरं सिच्युएशन आहे किसी व्यक्ती एखादी व्यक्ती असेल वस्तू घटना क्रिया व्यापार एखादी क्रिया चाललेली असेल का सजीव वर्णन करते समय वाक्यांश के अंत में म्हणजे एखादी व्यक्ती वस्तू घटना क्रिया व्यापार त्याचं सजीवांचं वर्णन केलं जात असेल त्यावेळेस एखादं वाक्य आहे त्या वाक्याच्या पास शेवटी तर याचा वापर केला जातो. तर जसं सुसज्जित मंच या ठिकाणी बघा सुसज्जित मंच काय आहे तर या ठिकाणी पहा वस्तू आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी पूर्णविराम मंच पर दो कुर्सियां पूर्णविराम कुर्सियों के सामने बेंच पर गुलदस्ते. बघा त्या ठिकाणी कुर्सी असेल मंच असेल गुलदस्ते असेल ह्या वस्तू आहेत म्हणून आपण या ठिकाणी पहा पूर्णविराम वापरलेला आहे. नंतर दोहे आदि कविता के पहिले चरण में पूर्णविराम की एक पाई म्हणजे दोहे असेल किंवा म्हणजे दोहे सारखे ज्या काही कविता असतात दोहे म्हणजे हा हिंदीमध्ये एक प्रकार असतो पहा दोहे तर किंवा कविता असेल की पहिले चरण में पूर्ण जे काय पहिलं चरण असेल पहिलं कडवं असेल तर त्याच्यामध्ये पूर्ण विरामाची एक या ठिकाणी दांडी लावली जाते और दुसरे चरण की समाप्ती पर दो पायी लगाती है. म्हणजे या ठिकाणी समजा जे पहिलं चरण आहे पहिलं चरण संपलं की त्याच्या शेवटी एक आणि दुसरं चरण संपलं की त्याच्या शेवटी या ठिकाणी दोन पायी लावल्या जातात या पूर्णविरामात. लक्षात ठेवा हा जे काय दोन पायी असतात हा एक पण पूर्णविरामाचा प्रकार आहे. परंतु या ठिकाणी हे दोन पूर्णविराम लावले जातात ज्या ठिकाणी एखादं दुसरं कडवं संपतं आणि पहिल्या कडव्याच्या शेवटी एकच पूर्णविराम लावला जातो. जसं या ठिकाणी बघा मंगल भवन अमंगल हारी या ठिकाणी एक दांडी लावली. नंतर द्रवू सो दशरथ अजिर बिहारी दोन दांड्या लावल्या. पहिलं या ठिकाणी कडवं संपलं एक दांडी दुसरं कडवं संपलं दोन दांड्या म्हणजे पूर्णविरामाच्या. आता आपण आपल्या भाषेमध्ये दांडी म्हणतो लक्षात ठेवा पण त्याला पायी असं म्हटलं जातं. ठीक आहे. नंतर बघा प्रश्नवाचक प्रश्नसूचक चिन्ह हिंदीमध्ये पहा प्रश्नसूचक चिन्ह आणि तुमच्या मराठीमध्ये एकच आहे. प्रश्न पूछने के लिए प्रश्नवाचक वाक्य के अंत में शेवटी लावला जातो. क्या तुम बीमार हो तुम्हारा भाई कौन है तुम कौन हो अशा प्रकारे हे प्रश्न चिन्ह या ठिकाणी लावलं जातं. नंतर विस्मयादिबोधक चिन्ह यालाच आपण मराठीमध्ये उद्गारवाचक चिन्ह असं म्हणतो. तर हे अशा प्रकारे हिंदीमध्ये आहे. यह चिन्ह विभिन्न प्रकार के भाव जे काय भावना असतील हर्ष शोक घृणा विस्मय भय कामना को व्यक्त करने के लिए लगाया जाता है. अशा प्रकारे विस्मयादिबोधक चिन्ह हे वापरलं जातं तुमच्या भावना व्यक्त करत असताना जे शब्द असतील त्याच्या शेवटी वाह या ठिकाणी काय वाह तुमने अच्छा किया तर या ठिकाणी हे अशा प्रकारे
विस्मयादिबोधक चिन्ह लावलं जातं. राम राम मेरे सामने उसका नाम न लो. या ठिकाणी अशा प्रकारे आपण हे विस्मयादिबोधक चिन्ह वापरलेलं आहे. म्हणजे कधी वापरलं जातं पहा, हर्ष, शोक, घृणा. आता ही घृणा या ठिकाणी केली गेली पहा, राम राम मेरे सामने उसका नाम न लो, म्हणजे या ठिकाणी घृणा केलेली आहे. विस्मय ज्या ठिकाणी केलेला असेल, हर्ष किंवा शोक आश्चर्य व्यक्त केलं असेल, भय कामना असेल, त्या ठिकाणी अशा प्रकारे आपण विस्मयादिबोधक चिन्हांचा वापर करतो. त्यानंतर दुसरा विधान आहे, हाय विधाता यह क्या हो गया. हे वाक्य आहे बघा, यामध्ये विस्मयादिबोधक चिन्हाचा वापर केला आहे पहा, हाय विधाता यह क्या हो गया. हे ईश्वर उन्हें सद्बुद्धी दे. अशा प्रकारे या ठिकाणी विस्मयादिबोधक चिन्हाचा आपण वापर करतो. पुढचा प्रकार आहे पहा, विवरण चिन्ह. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं, विस्मयादिबोधक चिन्हाचा वापर त्याचे वाक्य लक्षात ठेवा. नंतर विवरण चिन्ह कधी वापरलं जातं, एखादं वर्णन द्यायचं असेल त्यावेळेस आपण अशा प्रकारे पहा विवरण चिन्हाचा वापर करत असतो. आता याच्यामध्ये विवरण आपण पहा कोणत्या ठिकाणी देत असतो, तर विवरण देण्यासाठी समजा जब एक सामान्य बात कहकर, एखादी सामान्य बोलणं आहे ते या ठिकाणी बोलून उसके बाद उसका विवरण क्रम से दिया जाता है तब यह चिन्ह लगाया जाता है. आता या ठिकाणी एक आपण बोलणं झालं, काय बोलणं झालं, या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की लिंग के दो भेद है. आपण हे सांगितलं की लिंगाचे 2 प्रकार आहेत आणि मग त्याचं विवरण द्यायचं आहे की खरंच काय लिंगाचे प्रकार, तर आपण अशा प्रकारे हे विवरण चिन्ह दिलं आणि पुल्लिंग और स्त्रीलिंग, तर अशा प्रकारे आपण विवरण देत असतो, त्याला विवरण चिन्ह असं पण म्हटलं जातं. त्यानंतर 7वा प्रकार आहे पहा चिन्हाचा निर्देशक चिन्ह, म्हणजे दाखवण्यासाठी. निर्देशक म्हणजे काय, तर निर्देशक द्यायचे आहे त्यावेळेस पहा, वाक्य में किसी पद का अर्थ अधिक स्पष्ट करने के लिए निर्देशक चिन्ह का प्रयोग होता है. एखादं पद असेल, एखादं वाक्य असेल, त्याचा अर्थ अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करायचा असेल तर त्यावेळेस अशा प्रकारे पहा हे निर्देशक चिन्ह दिलं जातं. लक्षात ठेवा, थोडंसं हे लांब आहे. आता यामध्ये उदाहरण दिलं पहा, किसी कथन की व्याख्या केली. लक्षात ठेवा, निर्देशक चिन्ह कधी कधी वापरलं जातं हे लक्षात ठेवायचं की एखादं कथन आहे त्याची व्याख्या करायची आहे तर त्यावेळेस हे निर्देशक चिन्ह वापरलं जातं. मनुष्य कम से कम 2 चीजें चाहता है. त्यानंतर निर्देशक चिन्ह सुख और शांती. काय या ठिकाणी, तर मनुष्य कम से कम 2 चीजें चाहता है, निर्देशक चिन्ह सुख और शांती. तर ह्याचा निर्देश केलेला आहे की अधिक प्रकारे चांगल्या म्हणजे काय नेमकं पाहिजे मनुष्याला, म्हणजे ते दाखवण्यासाठी स्पष्ट करण्यासाठी सुख और शांती पाहिजे, यासाठी हे निर्देशक चिन्ह वापरलं. नंतर बघा दुसरा प्रकार आहे, वार्तालाप में किसी के कथन को उद्धृत करने के पूर्व. एखादा आपण संभाषण असेल, संभाषणामध्ये एखादं जे कथन आहे ते उद्धृत करायचं असेल तर त्याच्या आधी या ठिकाणी वापरलं जातं. म्हणजे आपण ज्यावेळेस डायलॉग लिहितो तर त्यावेळेस समजा शिक्षक या ठिकाणी पात्र आहे तर त्याच्यानंतर आपण काय करणार, अशा प्रकारे निर्देशक चिन्ह वापरणार आणि पृथ्वी सूर्य के चारों ओर क्यों घूमती है, म्हणजे शिक्षक काय म्हटले, नंतर छात्र काय म्हटले, विद्यार्थी काय म्हटले, तर अशा प्रकारे हे निर्देशक चिन्ह वापरत असतो. हे लक्षात ठेवायचं, कधी कधी वापरलं जातं हेच तुम्हाला विचारलं जातं. नंतर शब्द विशेष पर बोल और जोर देणे के लिए, म्हणजे एखादा शब्द विशेष असेल त्याच्यावरती बल द्यायचा असेल किंवा जोर द्यायचा असेल तर त्यावेळेस आपण हे निर्देशक चिन्ह वापरतो. ए नेता, हे नेता. आता नेता नंतर निर्देशक चिन्ह, अपने उत्तरदायित्व के प्रति उदासीन नेता देश के अंधकार में ढकेल देंगे. ए नेता या ठिकाणी जोर दिलेला आहे, अपने उत्तरदायित्व के प्रति उदासीन नेता, आणि मग या ठिकाणी जोर दिलेला आहे या शब्दावरती पण नेता या शब्दावरती जोर दिला आहे आणि पुढे या ठिकाणी त्या संदर्भात नेमकं काय होणार आहे ते सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे शब्दावरती विशेष जोर द्यायचा असेल त्यावेळेस हे निर्देशक चिन्ह वापरलं जातं. नंतर पुढचा प्रकार आहे, किसी अवतरण के बाद लेखक के नाम के पहिले. म्हणजे एखादं अवतरण असेल तर त्या लेखकाच्या नावाच्या आधी एखादं अवतरण असेल, एखाद्या नेमकं काय अवतरण दिलेलं आहे तर त्या लेखकाच्या नावाच्या आधी हे निर्देशक चिन्ह वापरलं जातं. जसं स्वतंत्रता हमारा जन्मसिद्ध अधिकार है, तर त्यावेळेस हे निर्देशक चिन्ह, लेखक कोण आहे तर लोकमान्य बाळ गंगाधर तिलक, तर हे जे लेखक आहेत त्याच्या आधी हे निर्देशक चिन्ह वापरलं जातं. म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर तिलक यांचं या ठिकाणी हे काय आहे, अवतरण आहे, हे याच्यावरून आपल्याला समजतं. त्यानंतर पहा पुढचा प्रकार आहे योजक चिन्ह. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं, हे जे निर्देशक चिन्ह आहे थोडंसं लांब असतं, ते कधी कधी वापरलं जातं हे आपण बघितलं. आता योजक चिन्ह त्यापेक्षा थोडंसं आखूड असतं, म्हणजे हे थोडंसं लांब निर्देशक चिन्ह आहे त्याच्यापेक्षा थोडंसं आखूड हे योजक चिन्ह असतं. ते कधी कधी वापरलं जातं, कोणत्या स्थितीमध्ये वापरलं जातं हे लक्षात ठेवा. बघा या ठिकाणी पहिला स्थिती आहे द्वंद समास. द्वंद जे समास असतात त्याच्यामध्ये योजक चिन्ह वापरलं जातं. फूल फूल, तन मन धन, जीवन मरण, अशा प्रकारे द्वंद समासामध्ये हे योजक चिन्ह वापरलं जातं. एकार्थक शब्दों के बीच, जे काही एकार्थक शब्द असतील तर त्याच्यामध्ये योजक चिन्ह वापरलं जातं. समजबूज, भोगविलास, खाना पिना, तर अशा प्रकारे या 2 शब्दांच्या जोडीच्या मध्ये हे योजक चिन्ह वापरलं जातं. नंतर का, की, के बदले 2 शब्दों के बीच,
म्हणजे या ठिकाणी राम की लीला, आपण असं म्हणतो राम की लीला, कहाणी का संग्रह, तर त्यावेळेस का की के हे न वापरता आपण त्याच्यामध्ये या ठिकाणी अशा प्रकारे योजक चिन्ह वापरतो. म्हणजे बघा या ठिकाणी राम की लीला, तर त्यावेळेस या ठिकाणी की वापरायचं नाही, या ठिकाणी पहा की नाही वापरायचं, परंतु या ठिकाणी योजक चिन्ह वापरायचा. कहाणी का संग्रह, या ठिकाणी पहा का येणार आहे, भाषा के कौशल्य, परंतु आपण त्याच्यामध्ये अशा प्रकारे योजक चिन्ह वापरून हे जे के, का किंवा की आहे तर ते या ठिकाणी आपण स्किप करणार किंवा तेव्हा वापरणार नाही. अशा वेळेस आपल्याला योजक चिन्ह वापरता येतं. नंतर शब्दों की द्विरुक्ती में, या ठिकाणी शब्दांची द्विरुक्ती होत असेल म्हणजे ते रिपीट होत असतील. द्विरुक्ती म्हणजे काय, द्विरुक्ती म्हणजे काय, की रिपिटेशन होत असले एखाद्या शब्दाचं, म्हणजे बघा घर घर, चलते चलते, कभी कभी, धीरे धीरे, तर त्यावेळेस आपण अशा प्रकारे जे योजक चिन्ह आहे ते वापरतो. त्यानंतर पुनरुक्त शब्द के मध्य आए आए, का, न, ही, से आदि के पहले एवं बाद में जो का त्यो, कई न कई, कोई न कोई, मन ही मन, कम से कम, तर अशा वेळेस आपण या ठिकाणी म्हणजे कधी की जे पुनरुक्त शब्द असतील त्याच्यामध्ये जे आहे का असेल, न, ही, से, म्हणजे या जे काही पुनरुक्त होणारे शब्द आहेत त्याच्यामध्ये का, न, ही आणि से हे शब्द येणार आहेत. त्याच्या ऐवजी त्याच्या पहिले यो बाद में, आधी के पहिले यो बाद में, म्हणजे त्याच्यानंतर किंवा आधी, म्हणजे जो का त्यो, म्हणजे जो आणि त्यो, तर हे या ठिकाणी शब्द पुनरुक्त शब्द आहे त्याच्यामध्ये जे का आलेला आहे तर त्यावेळेस आपण त्याच्या आधी आणि नंतर, म्हणजे का जो शब्द आलेला आहे पहा हे पुनरुक्त शब्द आहेत पहा, जो तो, आणि मग त्याच्यामध्ये आपण का लिहिणार आहे तर काच्या आधी आणि काच्या नंतर हे आपण योजक चिन्ह वापरतो. कोई न कोई पहा, कोई न कोई, न च्या आधी आणि नंतर, मन ही मन, हिच्या आधी नंतर, कम से कम, सेच्या आधी आणि नंतर, अशा प्रकारे हे योजक चिन्ह आपण या ठिकाणी वापरत असतो. त्यानंतर पहा 9वा प्रकार आहे, तर लक्षात ठेवायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल की योजक चिन्ह आणि हे निर्देशक चिन्ह. त्याच्यानंतर आपल्याला उद्धरण किंवा अवतरण चिन्ह कधी वापरतो, तर उद्धरण किंवा अवतरण चिन्ह म्हणजे मराठीमध्ये उद्गारवाचक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह म्हणजे सिंगल अवतरण चिन्ह, त्याला उद्गारवाचक नाही पहा, अवतरण चिन्ह या ठिकाणी आपण याला पहा म्हणतो. ठीक आहे, उद्धरण किंवा अवतरण चिन्ह यामध्ये सिंगल आणि पहा डबल, इसके दो रूप होते पहा, एकल, तर हिंदीमध्ये एकल असं म्हटलं जातं आणि जे काय दुहेरी आहे त्याला युगल असं पण म्हणतात, म्हणजे युगल अवतरण चिन्ह किंवा उद्धरण चिन्ह आणि एकल अवतरण किंवा उद्धरण चिन्ह. तर निम्नलिखित स्थितियों में इनका प्रयोग, आता हे जे एकल आणि युगल अवतरण चिन्ह आहे ते कधी कधी वापरले जातात, तर बघा पहिली सिच्युएशन अशा वेळी वापरलं जातं की किसी व्यक्ती का उपनाम या पुस्तक का नाम एकल उद्धरण चिन्ह के भीतर लिखा जाता है, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा पुस्तकाचं नाव किंवा त्या उपनाव असेल तर हे एकल म्हणजे एकेरी अवतरण चिन्हाच्या मध्ये लिहिलं जातं. जसं सूर्यकांत त्रिपाठी निरालाने तुलसीदास खंडकाव्य लिखा आहे, म्हणजे काय, सूर्यकांत त्रिपाठी आहेत तर त्यांचं काय आहे, निराला नाव आहे, उपनाम काय आहे त्यांचं निराला, आणि त्यामध्ये त्यांचं उपनाम आहे ते या ठिकाणी सिंगल अवतरण चिन्हामध्ये, आणि ह्यांनी काय तुलसीदास हे या ठिकाणी त्यांनी पुस्तक लिहिलं. तर अशा प्रकारे उपनाम किंवा त्या पुस्तकाचं नाव लिहायचं असेल तर ते आपण या एकेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवत असतो. त्यानंतर किसी व्यक्ती का कथन जो का त्यो उद्धृत करने के लिए युगल अवतरण चिन्ह का प्रयोग किया जाता. लक्षात ठेवा या वाक्यावरती प्रश्न विचारलेला आहे बा, किसी व्यक्ती का कथन जो का त्यो उद्धृत करने के लिए, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं मत किंवा जे बोलणं आहे ते आहे तसं दाखवण्यासाठी, आहे तसं लिहिण्यासाठी जे डबल अवतरण चिन्ह आहे, दुहेरी अवतरण चिन्ह किंवा युगल उद्धरण चिन्ह त्याचा वापर केला जातो. तर बघा या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की गांधीजीने कहा था, गांधीजीने काय म्हटलं होतं, या ठिकाणी स्वल्पविराम जे म्हटलेलं आहे त्याच्या आधी स्वल्पविराम देतो, आणि जे वाक्य त्यांच्या तोंडचं आहे तसं लिहिलं पहा, करो या मरो, तर यासाठी आपण हे युगल उद्धरण चिन्ह वापरतो. तर अशा प्रकारे हे या दोन सिच्युएशन मध्ये सिंगल कधी वापरायचं आणि डबल कधी वापरायचं हे समजलं असेल, एकल और युगल. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रकार आहे पहा 10 क्रमांकाचा, लागव या संक्षेप चिन्ह. लागव आणि संक्षेप चिन्ह हे अशा प्रकारे गोल यामध्ये लिहिले, लागव आणि संक्षेप. जब संक्षेप करने के विचार से पूरा नाम या शब्द न लिखना हो, म्हणजे एखादा संक्षेप असेल म्हणजे एखादं पूर्ण नाव असेल आणि ते पूर्ण नाव या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे लिहायचं नाही, तर त्यावेळेस आपण काय करतो, तो उसका प्रतीक रूप आदि वर्णों का प्रयोग करके प्रत्येक के बाद यह चिन्ह का प्रयोग किया जाता है. तर मग जर प्रतीक असेल किंवा रूप असेल तर त्याचा पूर्ण वापर नाही करायचा, तर त्याच्या आधी या ठिकाणी प्रत्येक के बाद इस चिन्ह का प्रयोग किया जाता है. म्हणजे बघा या ठिकाणी मास्टर ऑफ आर्ट्स के लिए MA
म्हणजे ज्यावेळेस आपण मास्टर ऑफ आर्ट्स हे पहा आपण पूर्ण नाही लिहित, परंतु आपण फक्त MA असं लिहितो आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे लिहितो. तर हे काय असतं पण लागू चिन्ह असतं किंवा संक्षेप चिन्ह असतं. यांना काय म्हणायचं संक्षेप किंवा लागू चिन्ह. तसंच या ठिकाणी हे पूर्ण रूपामध्ये पहा बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन के लिए BSc असं लिहितो किंवा समजा SSC असेल तर त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे पण लिहित असतो. तर यांना आपण लागू किंवा संक्षेप चिन्ह असं पण म्हटलं जातं. नंतर शेवटचा प्रकार पहा 11वा आहे पहा कोष्टक. तर बघा हे कोष्टक आहेत गोल, नंतर या ठिकाणी पहा चौकोनी असेल आणि पहा या ठिकाणी पण महिरूपी कंस असेल. आता यामध्ये बघा उक्त सभी प्रकार के कोष्टक चिन्हों का प्रयोग सामान्यतः गणित में होता है. आता हे जे काही कोष्टक चिन्ह आहेत यांचा उपयोग पहा गणितामध्ये केला जातो. भाषा में इनका विशेष व्यवहार. आता भाषेमध्ये यांचा विशेष असा वापर केला जातो. आता कधी केला जातो तो बघा की विकल्प या अर्थ को सूचित करने के लिए, एखादा विकल्प किंवा एखादा अर्थ सूचित करायचा असेल सांगायचा असेल त्यावेळेस याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ मारुतनंदन या ठिकाणी गोल कंसामध्ये हनुमान आहे, राम के अनन्य भक्त थे. तर आता काय पहा मारुतनंद. आता या ठिकाणी मारुतनंद म्हणजे काय तर हे हनुमानाचं नाव आहे आणि मग मारुतनंदन यांचा जो काय अर्थ आहे तो हनुमान म्हणून लिहायचा आहे. त्यासाठी आपण हे जे काही गोल आहे कंस आहे त्याच्या ठिकाणी वापर केला राम के अनन्य भक्त थे. नंतर रामने लंकाधिपती कोण आहे तर रावण आहे. तर त्यासाठी आपण या गोल कंसाचा वापर करतो की बाण से मारा. तर अशा प्रकारे कोष्टकाचा वापर आपण करत असतो. त्यानंतर बघा क्रमसूचक अंको या अक्षरों के दोनों और जे क्रमसूचक अंक असतील समजा पहिला असेल दुसरा असेल किंवा समजा क असेल तर त्याच्या दोन्ही बाजूने आपण अशा प्रकारे हे जो गोल आहे तो या ठिकाणी काढत असतो. तर अशा पद्धतीने हे 11 जे काही विरामचिन्ह आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये कधी कधी त्यांचा वापर होतो. याच्यावरती डायरेक्ट प्रश्न विचारले जातात. विस्मयादिबोधक चिन्ह प्रश्नोत्तरक चिन्ह ते कधी कधी वापरले जातात हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता यावरती काही महत्त्वाचे प्रश्न होतात तर ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया. त्याच्यामध्ये तुमची थोडीशी रिव्हिजन होईल. बघा या ठिकाणी पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. पहिला प्रश्न आहे पहा किसी पद उपवाक्य आदि की विशेषता दिखाने के लिए शब्द के नीचे एक रेखा खींचते हैं उसे क्या कहते हैं. बघा एखादं पद असेल उपवाक्य असेल तर याची विशेषता दाखवण्यासाठी एखाद्या शब्दाच्या खाली एखादी रेखा मारली जाते. आता बघा त्याच्यामध्ये उल्लेख नाही परंतु तुम्हाला माहिती आहे पहा एखादा शब्द असेल त्याच्या खाली आपण अशा प्रकारचा रेष मारत असतो तर त्याला कोणत्या चिन्हाने या ठिकाणी ओळखलं जातं तर अधोरेखा चिन्ह आहे पहा. यामध्ये वर त्याचा उल्लेख नाही परंतु लक्षात ठेवायचं हे अधोरेखा चिन्ह आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे. आता अशा प्रकारे तर इस चिन्ह का नाम बताय. या चिन्हाचं नाव काय आहे. या चिन्हाचं नाव आपल्या सर्वांना माहिती आहे पहा पूर्णविराम म्हटलं जातं याला. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न पुढचा आहे पहा प्रश्नवाचक चिन्ह कोणतं आहे. खालीलपैकी प्रश्नवाचक चिन्ह कोणतं आहे. बेसिक प्रश्न आहे. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. प्रश्नवाचक चिन्ह यापैकी कोणता येईल तर यापैकी ऑप्शन क्रमांक सी हा प्रश्नवाचक चिन्ह आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे निम्नलिखित में से निर्देशक चिन्ह कोणतं आहे पहा. निर्देशक चिन्ह आपण बघितलं एकदम डिटेलमध्ये. निर्देशक चिन्ह कोणतं आहे यापैकी तर बघा हे निर्देशक चिन्ह आहे पहा. थोडंसं जे लांब असणार आहे ते निर्देशक चिन्ह. आता इथं संयोजक चिन्ह नाही दिलं तर याला आपण हे खाली पहा हे वरती जे आहे तर ते निर्देशक चिन्ह आहे आणि हे खाली पहा संयोजक चिन्ह आहे. आता यामध्ये फक्त आपला निर्देशक विचारलेला आहे आणि एकच चिन्ह दिलंय म्हणून ते ऑप्शन क्रमांक डी ही येणार आहे. नंतर अल्पविराम चिन्ह कोणतं आहे पहा. अल्पविराम स्वल्पविराम चिन्ह यापैकी कोणतं येणार आहे तर ऑप्शन क्रमांक सी मध्ये हे स्वल्पविराम किंवा या ठिकाणी अल्पविराम चिन्ह आहे. नंतर संज्ञा की द्विरुक्ती हो तो उनके बीच कोणता चिन्ह रहता है. या ठिकाणी एखादी संज्ञा असेल नामाच्या ठिकाणी द्विरुक्ती होत असेल डबल ते शब्द येत असेल तर शब्दांच्या मध्ये कोणतं चिन्ह दिलं जातं तर योजक चिन्ह बरोबर. तर या ठिकाणी पहा योजक चिन्हाचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न पुढचा आहे किस वाक्य में विराम चिन्ह का उचित प्रयोग नाही है. कोणत्या वाक्यामध्ये आता खाली वाक्य दिले आहेत यामध्ये विराम चिन्हाचा उपयोग कोणत्या ठिकाणी केला गेलेला नाही. तर पहा यामध्ये कोणत्या वाक्यामध्ये योग्य अशा विराम चिन्हाचा वापर केलेला नाही तर हे या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. आता पहिलं वाक्य आहे पहा सुनो सुनो वह गा रही है. दुसरं वाक्य आहे पहा यह दूर से बहुत दूर से आ रहा है. प्रिय महाशय मैं आपका आभारी हूँ. मैं मनुष्य में मानवता देखना चाहती हूँ. उसे देवता बनाने की मेरी इच्छा नहीं. ठीक आहे. तर या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आपल्याला योग्य अशा विराम चिन्हाचा उपयोग केला नाही. आता या ठिकाणी पहा थोडंसं पूर्णविराम हे लक्षात ठेवा. इथं पूर्णविराम दिला गेला नाही पण पूर्णविराम इथं आहे. बघा आता कोणत्या वरीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये उचित असा प्रयोग केलेला नाही.
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए मध्ये योग्य असा विरामचिन्हाचा उपयोग नाही केला. कारण जर समजा एखादा जो शब्द आहे तो डबल जर येत असेल तर त्या ठिकाणी समजा आपण असं करायला पाहिजे सुनो आणि स्वल्पविराम सुनो असं करायला पाहिजे होतं ओ गा रही है. तर अशा प्रकारे याच्यामध्ये योग्य असं उपयोग झाला असता, परंतु तो केला गेलेला नाही म्हणून ऑप्शन क्रमांक ए हे चुकीचं आहे. बघा या ठिकाणी सुनो सुनो वह गा रही हे योग्य असं या ठिकाणी वाक्य आहे. तुम्हाला कधी कधी अशा प्रकारचाही प्रश्न विचारला जाईल की या ठिकाणी समजा वरती चुकीचं वाक्य दिलं जाईल, वरती चुकीचं वाक्य दिलं जाईल आणि त्याचा योग्य असा प्रयोग ज्या वाक्यामध्ये केलेला आहे ते वाक्य ओळखा. तर अशा प्रकारचाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो. त्यानंतर पहा निम्नलिखित में से कौन विराम चिन्ह का प्रकार नहीं है. खालीलपैकी विराम चिन्हाचा प्रकार कोणता नाही. निर्देशक, लाघव, उपदेशक, विवरण. तर विराम चिन्हाचा प्रकार आपण वर जे प्रकार पाहिले त्यापैकी आता कोणता प्रकार नाही तो ओळखायचा आहे. निर्देशक चिन्ह आपण बघितलं, लाघव बघितलं, विवरण बघितलं, उपदेशक चिन्ह आपण या ठिकाणी बघितलं नाही. या चिन्हाचा प्रकार नाही ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न पुढचा आहे जहा वाक्य की गती अंतिम रूप ले. या ठिकाणी जहा म्हणजे ज्या ठिकाणी वाक्याची जी गती आहे ती शेवटी अंतिम रूपाला येते. विचार के तार टूट जाए म्हणजे विचार आपण जो करत असतो त्या ठिकाणी तो थांबतो. वहा किस चिन्ह का प्रयोग किया जाता है. त्या ठिकाणी कोणत्या चिन्हाचा उपयोग केला जातो तर त्या ठिकाणी पहा पूर्ण विरामाचा वापर केला जातो ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न पुढचा आहे पहा कोष्टांकित विराम चिन्ह का क्या नाम है. कोष्टांकित विराम चिन्ह यापैकी कोणता आहे. कोष्टांकित अर्धविराम, योजनाविराम, अल्पविराम, निर्देशक चिन्ह. कोष्टांकित जे विराम चिन्ह आहेत तर त्याचं या ठिकाणी जे नाव आहे ते अर्धविराम असतं. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ए अर्धविराम. कोष्टांकित विराम चिन्हाचं नाव अर्धविराम असं असतं. या प्रश्नामध्ये बघा थोडं या ठिकाणी अशा प्रकारे कोष्टक आहे, अशा प्रकारे कोष्टक आहे आणि या ठिकाणी एक चिन्ह दिलेलं आहे. तर लक्षात ठेवा हे अशा प्रकारचं आहे. थोडंसं टाईप मिस्टेक राहिली आहे. तर यामध्ये हे जे चिन्ह दिलं आहे या कोष्टकामध्ये तर ते कोणतं आहे तर हे जे आहे ते अर्धविरामाचं चिन्ह आहे. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ए अर्ध हे या ठिकाणी राहिलेलं आहे मिस्टेक आहे. प्रश्न पुढचा आहे या ठिकाणी. तर बघा आता या ठिकाणी काय करायचं आहे तर क स्तंभ आणि ब स्तंभ तर यांच्या योग्य अशा जोड्या लावायच्या. क स्तंभ आणि या ठिकाणी ब स्तंभ आहे याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. यामध्ये क स्तंभामध्ये योजक चिन्ह, विवरण चिन्ह, कोष्टक आणि अल्पविराम असं दिलेलं आहे आणि दुसऱ्या ब स्तंभामध्ये हे चिन्ह दिलेले आहेत. यांचा या ठिकाणी योग्य असा क्रम लावायचा आहे. आता योग्य असा जो क्रम आहे या ठिकाणी तुम्हाला योग्य असा क्रम लावायचा आहे. जोड्या कोणत्या याच्यामध्ये लावलेल्या आहेत ते बघायचं आहे. तर बघा या ठिकाणी काय येणार आहे पहा योजक चिन्ह ते हे आहे पहा. त्यानंतर या ठिकाणी विवरण चिन्ह कोणतं आहे दुसरं विवरण चिन्ह या ठिकाणी हे विवरण चिन्ह आहे. कोष्टक काय आहे तर हे कोष्टक आहे आणि अल्पविराम कोणता आहे तर पहा अल्पविराम आहे. मग ऑप्शन क्रमांक बी मध्ये योग्य अशा जोड्या दिलेल्या आहेत. तर बघा या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी ब ची या ठिकाणी एक ची जोडी आहे ती या ठिकाणी आहे. खाली ब मध्ये आपण या ठिकाणी जोड्या लावलेल्या आहेत या ठिकाणी अशा प्रकारे हे अल्पविराम त्यानंतर या ठिकाणी विवरण चिन्ह योजक चिन्ह यांच्या जोड्या या ठिकाणी लावलेल्या आहेत. अशा पद्धतीने हा विराम चिन्ह यावरती हा टॉपिक आहे. एवढाच टॉपिक आहे आणि या टॉपिकवर तुम्हाला 2 प्रश्न पेपर 1 मध्ये 1 पेपर 2 मध्ये 1 प्रश्न अशा प्रकारे विचारले जातात. हे या ठिकाणी तुमचे 2 प्रश्न या ठिकाणी या टॉपिकवरून कंप्लीट झालेले आहेत. ठीक आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून. सर्वांना धन्यवाद.